तुम्हालाही असं वाटतं का की खरंच फॉरेन वाइब्स एक्सपिरियन्स घ्यायला परदेशात जावं लागतं? तर थांबा, कारण तुम्ही चुकीचे आहात. कारण मी आज तुम्हाला घेऊन चालले आहे कोकणातल्या एका हिडन जेमवर, जिथे हिरवागार निसर्ग, शांत वातावरण आणि समोर दिसणारा अथांग समुद्र. लिटरली माइंड ब्लोईंग कॉम्बिनेशन आहे हे. इथे प्रत्येक क्षण असा फील देतो की तुम्ही कुठल्या तरी फॉरेन डेस्टिनेशन वरच आहात. पण खरं सांगू, हे सगळं आपल्या सुंदर कोकणात आहे. निसर्ग इतका सुंदर असू शकतो हे इथे आल्यावरच कळतं. तुम्हालाही या पीसफुल आणि मेस्मरायझिंग वाइब्सचा अनुभव घ्यायचा आहे का? तर चला, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे या गार्डनची कंप्लीट टूर, बेस्ट व्ह्यूज आणि माझा एक्सपिरियन्स. सो व्हिडिओ स्किप न करता हा संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा, कारण हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच ट्रॅव्हल करण्यासाठी इन्स्पायर करणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुम्ही माझ्या पाठी बघू शकता की पवनचक्की आहे. मुळातच हा स्पॉट ना पवनचक्की आणि गार्डन म्हणून ट्रेंडिंग स्पॉट हा सध्याचा कोकणातला स्पॉट आहे आणि त्या स्पॉटला मी व्हिजिट केलेला आहे. गाडी पार्क केल्यानंतरच आपल्याला हा सुंदर व्ह्यू बघता येतो. मुळातच हा व्ह्यू गार्डनच्या बाहेरचा आहे. या व्ह्यूच्या पुढे गार्डन आहे, त्यामुळे हा व्ह्यूच इतका सुंदर आहे ना की तुम्ही विचार करा की गार्डनच्या आतमध्ये गेल्यानंतर काय सुंदर असा व्ह्यू असेल. हा आहे गार्डनच्या आत आल्यानंतरचा व्ह्यू. मुळातच इतकं सुंदर का वाटतंय, कारण इकडची असणारी शांतता आणि स्वच्छता. त्यांनी इतकं स्वच्छ हे गार्डन ठेवलेलं आहे, कारण इतके लोक येतात पण स्वच्छता ही मस्ट असते. तर इतकी सुंदर त्यांनी स्वच्छता ठेवली होती. कुठेही छोटा सुद्धा कचरा नाही किंवा घाण पडलेली नाहीये. अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं होतं. त्यामुळे इतकं मनाला ते भावत होतं आणि इतकं ते सुंदर वाटत होतं ना की शब्दात सुद्धा ते व्यक्त करणं कठीण आहे. मुळातच यांच्या या कामगिरीला आणि या स्वच्छतेला सलाम आहे. आता तुमचंही असं झालं असेल ना की स्पॉटचं नाव सांगून टाक, तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण व्हिडिओच्या शेवटी स्पॉटचं नाव सांगणार आहे. सुंदर असं गार्डन केलेलं आहे त्यांनी. विविध प्रकारची झाडं या गार्डन मध्ये लावली आहेत आणि समोरच समुद्र किनारा आहे, त्यामुळे याची वाईबच वेगळी आहे. या गार्डन मध्ये अगदी मधून असा रस्ता काढलेला आहे. हा रस्ता ना मुळातच या समुद्र किनाऱ्याच्या खूप वरती हे गार्डन केलंय, त्यामुळे त्याचा व्ह्यू खूप सुंदर येतो. तुम्हाला फोटो सेशनसाठी आणि व्हिडिओ सेशनसाठी तर अगदी उत्तम ही जागा आहे. मी खरंच सांगते की इकडे आल्यानंतर खरंच आपण फॉरेनला आलो आहोत अशी भावना आपल्या मनाला जाणवते. मला जास्त काय आवडलं माहितीये की या गार्डनमध्ये त्यांनी मस्त स्पॉट केलेले आहेत, जिथे बसून तुम्ही मस्त फोटो सेशन, व्हिडिओ सेशन करू शकता. आम्ही भरपूर इथे व्हिडिओ काढलेले आहेत. सगळ्यांचं फोटो सेशन सुद्धा खूप छान केलंय. मुळातच ते काका काकी आहेत हे आम्हाला जाणवतच नव्हतं, कारण ते आमच्या इतकीच सुंदर अशी मजा करत होते आणि त्यांना सुद्धा हे सगळं आवडत होतं की आमचे सुद्धा फोटोज काढ, आमचे सुद्धा व्हिडिओज काढ. ते पाहून आम्हालाही खूप मजा येत होती. बरं, आता हा जो तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळतोय हा पवनचक्की दिसतायत या व्हिडिओमध्ये. खूप मोठ्या पवनचक्की जेव्हा आपण तिथे समोर जात होतो तेव्हा त्या जाणवत होत्या. तुम्हाला व्हिडिओमध्ये सुद्धा कळत असेल की किती मोठ्या त्या पवनचक्क्या आहेत. तुम्हाला जर फक्त पवनचक्कीच पाहायची असेल तर गार्डनच्या बाहेर थोडा डिस्टन्स आधी इथे या मोठ्या पवनचक्क्या त्यांनी लावलेल्या आहेत. तिथे मोठी जमीन आहे आणि तिथे फक्त पवनचक्क्याच आहेत. त्यामुळे जर तुम्हाला फक्त पवनचक्की पाहिजे असेल तर तिथे तुम्ही नक्की जाऊ शकता. आता इथे जरा मी फ्लेक्स करण्याचा प्रयत्न करते, कारण हा माझा टाइम आहे. नो स्ट्रेस, नो रश, फक्त मी, समुद्र किनारा, सुंदर व्ह्यू आणि हे वेव्स. प्रत्येक वेव्ह सोबत मी अजून रिलॅक्स होते आणि ऑनेस्टली मला हेच आवडतं. जस्ट मी लिव्हिंग माय मुमेंट्स अँड आय एम लव्हिंग दिस वाइब. समुद्र किनाऱ्यावरची प्रत्येक लाट, हा सुंदर व्ह्यू आणि हा सुंदर निसर्ग मला माझ्यात एक नवीन कॉन्फिडन्स देऊन गेलेला आहे. खूप रिलॅक्स वाटलं आहे, खूप मनाला शांतता जाणवली आहे आणि हेच प्रत्येकाला हवं असतं. तर हे आहे विंडमिल गार्डन देवगड मधलं. देवगडमध्ये कोणालाही विचारलं तरी सहज ते लोक हा स्पॉट सांगू शकतात. आणि गुगल मॅप तर आहेच. गुगल मॅपवर विंडमिल गार्डनचं नाव टाकलं, सर्च केलं की आपल्याला रस्ता सापडेल. सो असेच नवनवीन स्पॉट पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.